जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राहुल नार्वेकरांचा करण्यात आलाय निषेध। राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनाबाह्य पद्धतीने संविधानाची पायमल्ली करून निकाल दिला असून या निषेधार्थ जळगावमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोर शरद पवार गटाच्या वतीने राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली। तसेच राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो। पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे देश का नेता कैसा हो। अरे या नार्वेकरांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। मुर्दाबाद मुर्दाबाद नार्वेकर मुर्दाबाद। मुर्दाबाद मुर्दाबाद नार्वेकर मुर्दाबाद। पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेब गटाकडून आज आम्ही नार्वेकरांनी जो काल निकाल दिला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आणि ज्यावेळेस शिवसेनेचा निकाल लागला त्यावेळेस आम्हाला हे अपेक्षितच होतं की हा न्याय आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे काही आश्चर्य वाटलं नाही। पण आमच्या अजितदादाच्या गटाला थोडी लाज वाटली पाहिजे की त्या पक्ष कार्यालयाजवळ येऊन आपला जो बाप ज्यांनी लहानाचं मोठं केलं, एवढं वृक्ष केलं, तुम्हाला अनेक पदं दिले, मंत्री केले, आमदार केले, आणि त्या पवार साहेबांना हरवण्यामध्ये तुम्हाला इतका आनंद वाटतोय का? त्यामुळे या अशा नालायक लोकांना जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या पवार साहेबांच्या गटाने तेवढ्याच ताकदीने उतरू। आणि तुम्हाला तुम्ही जिंकून सुद्धा हारलेले आहेत, त्यात तुमच्या चेहऱ्यावर तुमचा आनंद सुद्धा दिसत नाही। तुम्हाला माहिती आहे आपण काय गद्दारी केली पक्षाशी, आणि अशा गद्दारांना महाराष्ट्रामध्ये आपलं शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा आपला पक्ष आणि आपला महाराष्ट्र चालतो। आणि काल जो निकाल दिला तो संविधानाच्या विरुद्ध दिला, असा या नार्वेकरांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेमध्ये जाऊन आम्ही जनतेला याच्या संदर्भात आम्ही जनतेकडनं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या पक्षाला कसं मदत मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही पुढील भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहोत। जास्त लोक आमचे कसे निवडून येतील याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या गटाच्या वतीनं काल जो विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकरांनी जो निकाल दिला त्याचा आम्हाला अपेक्षितच होतं की हे आमच्या विरोधात निकाल देतील, परंतु हे दुर्दैव आहे की एक विधानसभेचा अध्यक्ष अशा प्रकारचे ज्या लोकांनी पक्ष काढलेला आहे त्या पक्षांचे पक्ष फोडून दुसऱ्या पक्षाला दिल्या जात आहे। एक नार्वेकर एक अध्यक्षाचा पदाचा दुरुपयोग करत आहे। ते केंद्र सरकारचं बावलं बनून ते दोघं जसं उद्धव साहेबांचा पक्ष फोडून त्यांनी शिंदे गटाला दिला, तसाच आमचा आदरणीय ह्या देशाचे लोकनेते शरद पवार साहेबांचा पक्ष त्यांनी अजितदादाच्या गटाला दिला। आम्ही त्यांच्या तीव्र शब्दात निषेध करतो। पहिले तर नार्वेकरांनी ह्या राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत सरकारला धारेवर झाल्या पाहिजे होतं, परंतु अशा प्रकारचं कुठलं कार्य या जळगाव जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या समस्या आहेत। त्या समस्याकडे दुर्लक्ष करून गुंडा राज चालू या ठिकाणी सगळ्या त्या गुंडा राजला हे नार्वेकर पाठिंबा देत आहे। जर जळगाव जिल्ह्यातील नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला न्यायाची अपेक्षा आहे, परंतु असा कुठल्या प्रकारचा न्याय मिळत नाही। अशा गुंडा राजाला नार्वेकर पाठिंबा देत असेल आणि पक्ष फोडून दुसऱ्या पक्षाला देत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो।